या ठिकाणी आमचं संपर्क कार्यालय आहे, प्रचार कार्यालय आहे, याचा मंडप जाळण्याचा एका अज्ञात इसमाने प्रयत्न केला. हा प्रयत्न आम्ही सकाळी 7:30 वाजता ज्यावेळेस मला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा फोन आला, त्यावेळेस आम्हाला या ठिकाणी समजलं व आम्ही रितसर पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार दाखल केली. कोणावर संशय वगैरे नाही, संशय आम्हाला कोणत्या पक्षावरती नाही, परंतु निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली मुसंडी बघता कुठंतरी विरोधकांच्या पायगळाची बाळू या ठिकाणी घसरली व आम्हाला अशा प्रकारच्या अनेक अडचणींना समस्यांना असेल, दडपशाहीला असेल सामोरं जावं लागते. पण आम्ही कोणत्याही दडपशाहीला न जुगारता विकासाच्या मुद्द्यावरती आणि कोणावरतीही कोणत्याही पक्षावरती टीका न करता आम्ही आमचं राजकारण करत राहू. तुम्ही आता प्रभागात प्रचार सुरू आहे जोरदार, कसा प्रचार सुरू आहे, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? सर्वोत्तम प्रतिसाद आहे. सगळ्यात जास्त हा प्रचार चालू आहे, प्रचार आहे आणि विशेषतः ही निवडणूक जनतेने हातात घेतली. त्याच्यामुळं आता कुठल्याही पद्धतीची जनता माघार घेताना आम्हाला दिसत नाही आणि जनतेने निवडणूक हातात घेतली. आणि मी तुम्हाला विशेष गोष्ट सांगतो, ही जी आग आहे ती विझवलीसुद्धा इथल्या सतर्क नागरिकांनी आणि त्यांचे आभार मानावे तेवढे कमी. आमचे 12 कार्यकर्ते मागं झोपलेले होते, त्या सर्व नागरिकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. राजकारण होईल, येईल, जाईल, मंडप 10 बनतील, 20 बनतील, पण जीवितहानी झाल्याच्या नंतर कुठलीही जीवितहानी कोणालाही परवडणारी नसते. हे कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. डोके फोडून राजकारण इथून पुढे होणार नाही, जातीवाद धर्मवाद सांगून इथं राजकारण होणार नाही. ही इथून पुढे विकासाच्या मुद्द्यावरती छत्रपती संभाजीनगरचं राजकारण होईल, एवढं आम्ही ठासून या ठिकाणी. जनता तुमच्या सोबत आहे, 100% जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. एक मिनिट, ही जी घटना घडली त्यावेळेस कार्यकर्ते वगैरे कोणी होते? ते कार्यकर्ते आमच्या मागच्या ऑफिसमध्ये 12 कार्यकर्ते झोपलेले होते. समोर जी आपल्याला बिल्डिंग दिसते तिथं एका महिलेने बघितलं, तिथल्या त्यांच्या मुलाला त्यांनी कळवलं की जा, तिथं तुझे मित्र झोपलेले आहेत, ओळखीचे असतातच गल्लीमध्ये असल्यामुळे. त्यांनी ते पाठवलं, त्यांनी दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्याच्या नंतर कार्यकर्ते उठले आणि नागरिकांनी, आणि योगायोग असं की आज पाणी आलेलं होतं आणि ते 2-3 घटना अशा घडल्या की इथं फोकस होता, तो फोकस जळून खाली पडला आणि जर त्याच्यामध्ये करंट एखाद्याला लागला, समजा जो पेटवणार आहे त्याला सुद्धा लागला, कोणाची जीवितहानी ही परवडणारी. जरी तो विरोधात आला असला, त्याला कोणीतरी डोक्यात काही भरवलेलं असतं तरी त्याचं सुद्धा काही झालं असतं, हे दुर्दैवच असतं. त्या पद्धतीनं आम्ही ह्या विचाराचे लोक आहोत. पुढची भूमिका काय असणार? काही गुन्हे दाखल केलेले आहेत? हो, रितसर आम्ही JC पोलीस स्टेशनमध्ये सकाळी CCTV फुटेज दिलेले आहेत, रितसर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पुढची प्रक्रिया पोलीसवाले करतात. फुटेजमध्ये किती लोक दिसत आहेत? काय एकच हे समजत, चेहरा वगैरे काय दिसतो त्याच्यामध्ये? चेहरा असा क्लिअर दिसत नाही. पोलीसवाल्यांकडे दिले शहानिशा होईल. पुढची भूमिका काय असणार आहे आता? पुढची भूमिका एकच आहे, जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. जनता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे. याचा परिणाम तुमच्या प्रचारावर काही होणार आहे? प्रचारावरती कुठल्याही पद्धतीचा परिणाम होणार नाही. सर्व कार्यकर्त्यांना, सर्वांना, माझ्या मित्रपरिवारांना अनेक ठिकाणून फोन आले, अनेक आमच्या पक्षाच्या आमदारांचे फोन आले, मंत्री महोदयांचे फोन आले. आम्ही सर्वांना एकच सांगतोय की निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मुसंडी मारलेली आहे. आम्ही कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी त्यांना जे काही रिप्लाय देऊ तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक गोष्टीनुसार देऊ. प्रचारासाठी तुमचे कोणकोणते स्टार प्रचारक येणार आहेत? प्रचारासाठी आदित्यताई तटकरे असतील, स्वतः अजितदादाचा आम्ही वेळ मागतोय आणि विजयराजे पंडित असतील, अमरसिंह भैया पंडित असतील, राजेशदादा विटेकर असतील, हे सर्वजण डोर टू डोर या ठिकाणी फिरणार आहेत. जवळपास 20 आमदार या प्रभाग 16 मध्ये येणार आहेत आणि सना मलिक मॅडम सुद्धा येणार आहेत, जिशन सिद्दीकी साहेब येणार आहेत, स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. धन्यवाद.